रात्री झोपायला कितीही उशीर झाला ना तरी सकाळी उठून आपली कामं ती आपल्याला करावीच लागतात. भूषणला ऑफिसला निघायचं होतं आणि त्याचा टिफिन करायचा बाकी होता. झटपट उठून त्याचा टिफिन रेडी करून घेतला आणि त्यानंतर प्राव्यासाठी ब्रेकफास्ट बनवायला घेतला. काहीतरी पटकन बनवायचं म्हणून तिच्यासाठी मुगाचा डोसा केला. मूग भिजलेले होते आणि मोडही छान आले होते म्हणून म्हटलं चला तेच करून घेऊया. तिचा ब्रेकफास्ट रेडी झाला. आता मॅडमला स्वतःला आधी खायचं नव्हतं तर आधी सगळ्यात जीव काऊला भरवायचं होतं. काय केलं? कोणासाठी ठेवलं? काऊसाठी. हां, काऊ खाऊन टाकतो. ब्रेकफास्ट करून झाल्यावर छान तिला आंघोळ वगैरे घालून रेडी केलं आणि आज मॅडम मस्तच अभ्यासाच्या मूडमध्ये होत्या. स्वतःहूनच आज बुक घेऊन आली आहे आणि अभ्यास करायला सुरुवात केली आहे. आणि अभ्यास करायचा क्रेज एवढा की आज आम्हाला जेवतानाही अभ्यास करायचा होता. A for apple, B for ball, C for cat, D for duck, E for elephant, F for fish, G for grapes, H for horse, I for machine, J for duck, K for kite, L for lotus. ओके, लाईन राईट. आणि अभ्यास करता करता मस्त आम्ही आमचा लंचही फिनिश केलाय. आज रात्रीच्या जेवणामध्ये तिच्यासाठी काय पौष्टिक बनवू हेच कळत नव्हतं म्हणून म्हटलं चला आज मिक्स पिठाची भाकरी करूया म्हणून सगळी पिठं घेतली आणि छोटीशी भाकरी तिच्यासाठी बनवली. तर भाकरी ना थोडीशी ड्राय लागते म्हणून मी तिला ती छान अशी डाळीत तूप घालून भरवली म्हणजे तिला व्यवस्थित खाता येईल. आणि इकडे खाऊन झाल्यानंतर ती समोरच्या काकांकडे गेली आणि काकांनी तिच्यासाठी आज स्पेशली काजू कतरी आणली होती. काका काकींनी स्वतःच्याही मुलांचे एवढे लाड पुरवले नसतील जेवढे ते माझ्या लेकीचे पुरवतात. प्राव्याबरोबर माझ्याही हातात एक काजू कतरी मिळाली आणि माझाही टमी खुश झाला. त्यानंतर आम्ही दोघीही खाली नाईट वॉकसाठी गेलो. चला, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.